खरोखरच पिंपरी चिंचवड शहरातील या दिव्यांग सोहळ्याचं खरोखरच कौतुक केलं जातंय। या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळजवळ 100च्या आसपास नववधूंचा या ठिकाणी सोहळा पार पडतोय। खरोखरच आपण पाहूयात नक्कीच हे जोडपे नववधूवर कुठल्या ठिकाणाहून आलेत त्यांच्याशी थोडंसं बोलूया आपण। दादा आपण कुठून आलात? परभणी। परभणी? हो। तुम्ही? आम्ही परभणीहूनच। परभणीचेच? तुम्ही कुठून आला दादा? संभाजीनगर। आपला हा जो सोहळा पार पडलाय आज तुम्हाला कसं वाटतं या सोहळ्याबद्दल? या सोहळ्याबद्दल खूप मला छान वाटतंय। एवढा मोठा सोहळा घडवून आणला आणि या सोहळ्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासली नाही आणि म्हणजे आम्हाला आमच्या भावना समजून घेतल्या आणि आम्हाला पुरेपूर मदतीचा सहारा दिला। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नक्कीच या सोहळ्यासाठी ज्यांनी ही मदत केली यासाठी हे दादा कुठून आला आपण? नांदेड। नांदेड। आपण ताई कुठून आलात? नांदेड। नांदेड। तुम्ही कुठून आला ताई? अर्धापूर। अर्धापूर। तुम्ही दादा? नांदेड। नांदेड। महाराष्ट्रातली कानाकोपऱ्यातून आलेले सर्व नववधू या ठिकाणी आज विवाहबद्ध होत आहेत। त्यांना खूप मोठा असा आनंद आहे। त्यांच्या आयुष्यातला हा खूप असा आनंदाचा क्षण आहे। आज आपण पाहत आहोत जवळजवळ 100च्या वरती नववधू या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचा हा जो शुभ सोहळा या ठिकाणी पार पडत आहेत। आपण कुठून आला ताई? आम्ही देवठाणा। देवठाणा जिल्हा? हिंगोली। हिंगोली जिल्हा। आपण दादा? पोत्रा। पोत्रा हिंगोली। हिंगोली। तुम्ही कुठून आला दादा? परभणीवरून आलो। परभणीवरून। तुम्ही ताई? साताऱ्यावरून। साताऱ्यावरून आलेले आहेत ताई। आणखीन काही नववधू आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया। कुठून आला ताई तुम्ही? देगलूर। कुठून? देगलूर। तुम्ही दादा? नांदेड। नांदेड वरून? बर बर। खरोखरच या सोहळ्याचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी हा सोहळा आयोजित केला। अशा सोहळ्यातूनच खरोखरच एक आपण समाजासाठी काय करतो या सोहळ्यातून दाखवून दिलंय की आपण समाजाच्या किती हिताचे आहोत। या सोहळा पार पडणाऱ्या लोकांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे। ताई कुठून आला आपण? वाशिमवरून। वाशिमवरून। तुम्हाला कसं वाटलं हा जो सोहळा पार पडला यासाठी आपल्याला सर्वतोपरी मदत झालेली आहे? खूप छान वाटलं। खूप छान। ताई तुम्हाला? मला पण खूप छान वाटलं। धन्यवाद। दादा कुठून आला तुम्ही? नांदेड। नांदेडवरून आले दादा। खरोखरच या सामाजिक कार्याचं कौतुक केलं पाहिजे। आपण समाजाच्या स्तरातून नेमकं कोणासाठी मदत करत आहोत खरोखरच या सामाजिक सोहळ्याचं कौतुक होतंय। आपण पाहू शकता या ठिकाणी अक्षरशः महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वधूवर या ठिकाणी आलेले आहेत जे दिव्यांग आहेत। त्यांच्यासाठी हा सोहळा आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये साजरा केला जातोय। त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे जो आपण सर्वसामान्य माणूस कशाही पद्धतीने करतो पण या दिव्यांग लोकांच्या अक्षरशः आनंदाचा हा जो सोहळा साजरा केला जातोय याच्यामध्ये मदत करणाऱ्याचं खूप मोठं असं कौतुक व्हायलाच पाहिजे। आपण कुठून आला दादा? मी बुलढाणा इथून आलोय। बुलढाणा। कुठलं गाव? प्रॉपर बुलढाणा। प्रॉपर बुलढाणा। ताई तुम्ही कुठून आलात? नाशिक। नाशिक। धन्यवाद। यांच्याकडून घ्या हे फास्ट इंटरव्ह्यू देतात। ताई कुठून आलात आपण? परभणी। परभणीवरून। दादा कुठून आलात आपण? नांदेड। आपल्याला हा सोहळा कसा वाटला? खूप छान वाटला आणि आधार भेटला। तुम्हाला आधार भेटला? आयुष्यातील खरोखरच या आनंदी सोहळ्यासाठी नववधू या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला। ताई कुठून आलेत आपण? परभणीहून। परभणीहून। दादा कुठून आले? परभणी। परभणीहून। कसा वाटला सोहळा? छान एकदम छान आहे। तुम्हाला सर्वतोपरी मदत झाली? मदत अपंगाचा। अरे वा। कुठून आले दादा? मालेगावचं। मालेगाव। मालेगाव? हो नाशिक। कशाने आले? आपलं ट्रॅव्हल्सनी। ट्रॅव्हल्सनी? हो। अरे वा। ट्रॅव्हल्सने आले? कधी परवा निघाले ते काय? हो परवा? नाही 6 घंटे। आपला हा जो आनंदाचा क्षण आज या ठिकाणी पार पडतोय कसं वाटतंय आपल्याला? चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय? हो खूप। जसं मोठ्या घरामध्ये लग्न होतं तसं तुमचं पण आज लग्न झालं की नाही? एकदम थाटामाटात। एकदम थाटामाटात। हो। ताई तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय सर। सगळ्यांसाठी धन्यवाद। धन्यवाद। कुठून आले दादा? वाशिमहून आलो। वाशिमवरून।
काय शिक्षण काय झालं आपलं? फर्स्ट इयर झालेलं आहे. फर्स्ट इयर. अरे वा. मग आता पुढची दिशा कसं काय? पुढची दिशा आता हिला हिची साथ असल्या सर्व काही होईल. नक्कीच. कुठून आले ताई? अकोला. अकोला. शिक्षण काय झालं आपलं? माझं डीएड. डीएड. हा. अरे वा. कुठं जॉबला आहे की नाही मग? नाही. नाही म्हणजे फ्रेश आहेत. हो. डीएड मध्ये फ्रेश आहे ना? हो. नक्कीच आपल्याला भविष्यात जॉब मिळेलच अशी अपेक्षा या ठिकाणी शुभ व्यक्त करतो. कुठून आले दादा? तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ. हो. कसं काय वाटलं सोहळा आजचा? सोहळा तर खूप चांगला झाला आणि माझ्या खरोखर पाहिलं तर मनासारखा झाला. बर. अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे. आनंद वाटला तुम्हाला? हो हो. धन्यवाद. ताई कुठून आलात? सगळे व्हॉलेंटियर लक्ष द्या इकडे. कुठून आला ताई? दादा कुठून आलात? पुसदवरून आलो. पुसदवरून. काय शिक्षण काय झालं? माझं 12वी. 12वी. बर. आज आपला हा जो सोहळा पार पडतोय आनंदाचा क्षण, कसं वाटलं या सोहळ्यामध्ये आपल्याला? छान छान. खूप छान. धन्यवाद. ताई कुठून आलेत? पुसदवरून आले, यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आपला हा जो आनंदाचा क्षण या ठिकाणी पार पडतोय आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये, काय आपले भावनिक शब्द काय आहेत नेमके? खूप छान, एकदम मस्त वाटलं. अरे वा. धन्यवाद. हे व्हॉलेंटियर मदत करतात. कुठून आले ताई? हिंगोलीवरून. हिंगोलीवरून. हा. आपला हा जो सोहळा या ठिकाणी पार पडतोय, कसं वाटलं या ठिकाणी आज? छान वाटलं सर. छान वाटलं ना? धन्यवाद. या ठिकाणी दादा कुठून आलेत? सर आम्ही हिंगोलीचेच आहेत. हिंगोलीचे आहे ना? काय शिक्षण झालंय? माझं सर हा. माझं 9वी पर्यंत शिक्षण झाले सर. अरे वा वा वा. आज आपण या विवाह सोहळ्यामध्ये खूपच आनंदाचा क्षण पार पडतोय, आपल्याला कसं वाटलं या ठिकाणी? मला या सोहळ्यामध्ये छान वाटलंय सर. धन्यवाद. कुठून आला दादा तुम्ही? आम्ही नांदेड. नांदेड वरून. हो. कसा वाटला सोहळा तुम्हाला? हा चांगलं वाटलं बघा. काही कविता वगैरे येतं का आपल्याला? काही आपल्याला आपल्या पत्नीला येतो. येतं का? बर. ताई तुम्हाला काही कविता गाणं येतं? हो येतं मॅडम. हा बोला ना थोडस. कोणतं गाणं बोला? कुठलंही बोला, तुम्हाला जे आज आज तुमचा विवाह सोहळा या ठिकाणी आनंदाचा क्षण पार पडतोय. म्हणते. हा. हा. आज सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा घन. आज सोनियाचा दिन, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. सभाय अभ्यंतरी, अवघा व्यापक मुरारी, अवघा व्यापक मुरारी. धन्यवाद. आज सोनियाचा दिनू हा खरोखरच आनंदाचा क्षण ताईंनी आपल्या गाण्यातून व्यक्त केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कुठून आला दादा तुम्ही? अमरावतीवरून. अमरावतीवरून. तुम्ही ताई? मी पण अमरावतीवरून. काही उखाणा वगैरे येतो का? गाणं येते सर. हा बोला ना उखाणा एक. उभ्या नाही की बसूनच म्हणायचं. बसूनच बोला. लक्ष्मीच्या फोटोला हार घालते मी वाकून, लक्ष्मीच्या फोटोला हार घालते मी वाकून. श्रीरामरावचं नाव घेते, सर्व लोकांचा मान राखून. धन्यवाद ताई. खूप छान असा उखाणा तुम्ही घेतलेला आहे. दादा तुम्हाला उखाणा वगैरे? दादा मला काहीच कुठून आलाय? अमरावती. अमरावती. धन्यवाद. ताई उखाणा घ्या ना एखादा. फोटो काढायला हरकत नाहीये. दुसरी गोष्ट स्वच्छता घरामध्ये जायचं असेल, गरिबांची करू नाही निंदा, श्रीमंतीचा करू नाही गर्व, गंगाधरच्या जीवासाठी अर्पिले सर्व. अरे वा. खूप छान असा उखाणा घेतलाय ताईंनी. त्यांना त्यांच्या या व्यवस्था करता येईल. शुभ मंगल प्रसंगी मी शुभेच्छा देतो सर्वांनाच.
कुठून आला दादा? मी का अमरावतीहून. अमरावतीहून. कसं वाटला सोहळा, आपला विवाह सोहळा पार पडतोय? एकदम छान वाटला. अरे वा, कशी मदत झाली ना सर्वतोपरी? हो हो. कुठून आला ताई? नागपूर. नागपूरवरून. नागपूरहून कशाने आला तुम्ही इथं? ट्रेनने आला. कधी निघाले होते? आम्ही परवाला. परवाला. आज तुमचा आनंदाचा सोहळा पार पडतोय, कसं वाटतंय? छान वाटते दादा. सर्वतोपरी मदत झाली. नक्कीच, धन्यवाद. कुठून आला दादा? नागपूरवरून. कसं काय सोहळा, आज आनंदाचा सोहळा तुमचा पार पडतोय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. कुठून आले दादा? नांदेडहून. नांदेडवरून. कशाने आले? ट्रेननी. ट्रेनने. कधी निघाले होते? परवा दिवशी. परवा दिवशी. आज पोहोचले सकाळी? काल पोहोचले. काल पोहोचले का? धन्यवाद धन्यवाद. कसं वाटला सोहळा ताई तुम्हाला? खूप छान. काही गुकाना वगैरे येतो का? येत सर. हा, बोला बोला ताई. साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा. साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा. राव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. अरे वा, राव. त्यांच्या रावांसाठी नाव घेतलं ताईंनी. खूप असं सुंदर नाव घेतलंय. आपलं शिक्षण काय झालं ताई? 10वी. 10वी. धन्यवाद. कुठून आला दादा? कॅन ठेवलेले त्याच्यामध्ये गार पाणी आहे, समोर बाटली पण आहे. ज्यांना प्यायचे नांदेडवरून आले. त्यांना अच्छा. तिथलं पाणी द्यावं. त्यांचे नातेवाईक असतील, स्वयंसेवक असतील. कुठून आले ताई? पाण्याचा जार समोरच ठेवलेला आहे. नांदेडवरून. आज आपला विवाह सोहळा या ठिकाणी पार पडतोय, कसं वाटतंय आपल्याला? छान वाटतं. मदत झाली सर्वतोपरी? हो सर्व. जे मोठ्या लग्नात अगदी करतात तशा पद्धतीचा झाला हा विवाह सोहळा? हो भैया. मोठ्यांच्या लग्नामध्ये होतं तशा पद्धतीचा आहे सोहळा? हो हो भैया. नक्की ना? नक्की नक्की. हो, धन्यवाद. कसं काय दादा, मग आज आपला विवाह सोहळा या ठिकाणी पार पडतोय, तुम्ही कुठून आलात? नांदेडहून. नांदेडवरून. कशाने आले? ट्रेननी. ट्रेननी. तुम्हाला काय काय मदत झाली? जसं मोठ्यांचं लग्न या ठिकाणी पार पडतं तसं तुमचं लग्न पार पडलं की नाही आज? हो पडलं सर. पडलं ना? पडलं. धन्यवाद. ज्यांनी तुमच्या या लग्नासाठी सहकार्य केलं त्यांच्यासाठी काय बोलताल तुम्ही? कोटी कोटी धन्यवाद त्यांना पण. त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेत, त्याच्या निमित्त हा तुमचा 100 वधूवरांचा सोहळा पार पडला आहे. त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? शुभ आशीर्वाद त्यांना पण. शुभ आशीर्वाद. अरे वा. मिळालं ना, ऍड्रेस लिहून द्या, त्यांचं घरी पोस्ट करतो. माता की, भारत माता की. समोर बघा. नवरदेव नवरीच्या करावले नातेवाईकांना विनंती, अगदी हे असेल तर जेवण. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिव्यांग प्रतिष्ठान आयोजित 100 दिव्यांग वधूवरांचा हा सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत देखण्या सुंदर आणि मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे. पिंपरी चिंचवड शहराला एक अत्यंत चांगली ही देणगी मिळालेली आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसंघ याला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं दिव्यांग प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष हरीशजी सरडे
बाळासाहेबजी कांबळे, प्रसादजी खंडागळे, रवी ननावरे, डॉक्टर राजेंद्र खेडेकर, त्याचप्रमाणे विलास माने, आमचे डॉक्टर संतोष रोडे, गणेश कलवले, नाना कांबळे या सर्व मान्यवरांनी हा विवाह सोहळा अत्यंत देखण्या स्वरूपात या ठिकाणी संपन्न केलेला आहे. खरं तर ही मेजवानी शहराला अत्यंत महत्त्वाची आहे. हा सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचं एक पर्व आणि सामाजिक समरसतेच्या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला संदेश या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून केलेला आहे. हरीश सरडे, बाळासाहेब कांबळे यांची दिव्यांग प्रतिष्ठान संस्था जे समाजामध्ये काम करत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित घटकातील ज्या घटकाला नेहमी समाजाच्या बाहेर ठेवलं जातं अशा दुर्लक्षित, वंचित घटकामध्ये त्यांच्या तारुण्य अवस्थेमध्ये त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्ध व्हावे आणि त्यांच्या जीवनातसुद्धा विवाहाच्या निमित्तानं पुढचे आनंदाचे दिवस निर्माण व्हावेत ही भावनाच मुळात सात्विक आणि अतिशय आदरणीय बाब आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मी सर्व वधूवरांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देतो. या विवाह सोहळ्याच्या सगळ्या आयोजनामध्ये आदरणीय हेमंतजी हरारे काका असतील, आमचे दिव्यांग प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीशजी सरडे असतील, बाळासाहेब कांबळे, डॉक्टर प्रसाद खंडागळे, रवीजी ननावरे, विलास माने हे सर्व मंडळी यांनी अतिशय कष्टपूर्वक आणि गेले अनेक दिवस प्रयत्न करून हा विवाह सोहळा यशस्वी केलेला आहे. प्रत्येक वधूवरास म्हणजे प्रत्येक जोडीस एक झाल, एक पलंग, गादी, त्याचप्रमाणे एक कपाट आणि त्याचप्रमाणे त्यांना जी पिठाची गिरणी दिलेली आहे त्या पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये रोजगार निर्माण व्हावा आणि तो रोजगाराच्या माध्यमातून त्यांचं जीवन चरित्र चालावं ही भूमिका फार महत्त्वाची. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सर, महाराष्ट्रातून 100 दिव्यांग जोडपींच्या इथं निवड केलेली होती. आज 100 दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा इथं पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं जो उपक्रम होता त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. काका यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर खरंच भरून येतं की आमदार लोक एवढा मंगल सोहळ्या उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रचारक आदरणीय